वेगाला अगदी योग्य चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय. ऋतिकच्या या बॅटच्या माध्यमातून 2 धावा मिळत आहेत. सलगचे 2 त्या झोन मधले स्ट्रोक पाहायला मिळालेत. वा ऋतिक, गरज असते तुम्हाला त्या मैदानाची भौगोलिकता वास्तविकता ओळखून बॅटिंग करणं. ओळखलं, हेरलं आणि तेच त्याने सिद्ध केलं. 2 बॉल 4 झालेत. पहिला षटकार मारला आज कुणालने, दुसरा षटकार मारला संजयने, तिसरा षटकार मारला भूषण कुशलने मारला आणि आनंद लोकेने चौथा मारला. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. किती धाव डिक्लेअरचा 1. बॉल द्या, नवीन बॉल द्या मित्रांनो. इथे समोर बसलाय, थोडस अलर्ट मध्ये राहा, समोर लक्ष द्या. हर्ष, थोडं समोर लक्ष द्या, बॉल वगैरे. माहीम पॅकर हा संघ देखील तेवढाच तुल्यबळ आज आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितच आहे त्याने देखील हादरा दिलाय मोठ्या संघाला. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण या संघाला त्यांनी देखील आज. ओहो, पुन्हा एकदा आणखी एक, पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक. ऋत्विक, क्या बात आहे, सुंदर देखणा वाखंड सोगा, कलात्मकता पुन्हा एकदा दाखवली गेली आहे. नाईस वन. वेगवान बॉलर आहे, समोर जर खेळलात तर फटका कदाचित फसू शकतो. फक्त वेगाला काय द्यायचं, उत्तर द्यायचंय. ते कोणत्या झोन मध्ये उत्तर दिलंय? मागे, पाठीमागे 2 धावा आहेत. 2 धावा कंप्लीट. 7 रन, 4 बॉल 7. हो, पुन्हा प्रयत्न होता पण देवा देखील चालाक निघाला. देवाला देखील जाणीव आहे. पहिला खेळला, दुसरा खेळला, तिसरा देखील खेळला. पुन्हा वारंवार जर तेच प्रयत्न करत राहिला तर तुला मी देखील कुठेतरी थांबवणार. फुलटॉस बॉल गॅप मध्ये घ्यायचा प्रयत्न. जयेश नाईकच्या हाईट वरनं बॉल मात्र उसी घेऊन पाठीमागे चाललाय. आनंद आलाय, फेकी करतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांनी समीकरण जाऊन पोहोचले. एका षटकानंतरची धावसंख्या 9 अंकावरती. एक प्लेयर इकडे उपस्थित नाहीये, तुमचा आहे आपला भवानी पॅकर. लकी चॅम्प पाहिजे इकडे. एका षटकानंतरची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा झालेत. आनंद लोके ओव्हर नंबर 2 साठी आमंत्रित केलेला गोलंदाज. कासिफला थांबवलं मागील षटकामागे, मागील सामन्यामागे कासिफला सेकंड बॉलर म्हणून त्याला नियुक्ती केली, पण इथे त्याचा विचार होल्ड केलाय. हा गेम असतो, हा प्लान असतो. पाच ओव्हरची मॅच आहे. खेळाडूंवरती, संघांवरती अन्याय होणार नाही याची खरंच या आयोजन समितीने पूर्ण खात्री आणि जबाबदारी स्वीकारून मॅचला पुढे घेऊन चाललेत. हो, बॅटकॅट जाणवलाय. सिंगल कंप्लीट होते. सेकंडचा कॉल तिकडे घसरलेत, फंबल झालेत. 2 मिळालेत. जिथे एकच रन मिळेल तिथे 2 धावा काढलेत. चपळाई दाखवली. बघता बघता आजचा दिवस देखील हळूवारपणे आता मात्र एक एक मॅच पुढे सरसत असता काही क्वचित ही सेकंड राऊंडची मॅच, क्वार्टर फायनल आणि तदनंतर सेमी फायनलची मॅच, अशा उर्वरित 2 मॅच आज आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये एक नियम तुमच्या सर्वांसाठी. पावसाने लावली हजेरी, विराजमान झालाय. दिवस आहेत पावसाचे आणि त्याची जर गैरहजेरी कोणालाच मान्य नसेल. यावेळेला समोर खेळले, फटका फसलाय. शरफुद्दीन, हेडॉय, चपाय, चेंबूर का चीता. चांगला बॉल पाहायला मिळाला. चला यानंतर आणखी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दूर ठेवलाय. हे असतं क्रिकेट. ज्यावेळेस पाऊस पडला नाही पडला, काय अडचण वाढते ना,
हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न तेव्हा आहेत वेगळी करतील. रन मात्र कंप्लीट होतोय. स्कोर सर आपण पाहिला स्कोर झालाय 16. 16 धावसंख्या. 16 3 बॉल 16. स्कोर चांगला आहे. फुल टॉस फटका फसलाय. आझम कुरेशी अँडी कॅच कलेक्शन करताना पाहायला मिळाले. विकेट मिळतोय. चार बॉल आणि 16 रन झालेत. अजूनही आनंद यांच्या दुसऱ्या षटका दरम्यानचे शेवटचे 2 बॉल. चला 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 स्पीडअप करा स्पीडअप करा. नेक्स्ट बॅटर नेम कळवायचंय. मानस. येस मानसला मागील सामन्यामध्ये त्याच्याकडे देखील मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला देखील पुरस्कृत करणारं टी शर्ट परिधान केलेलं आपण पाहतोय. 2 सामनावीर एकमेकांच्या विपक्ष. पावसाने लावलीये पुन्हा एकदा हजेरी. विराजमान झालाय पाऊस देखील. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. अखिल आहेत तिकडे. पावसात काय चॅलेंज असतात ना. पावसाळी क्रिकेट काय असतं ना. आता हे पाऊस आल्यानंतरच आपल्याला कळणार आहे. सकाळपासून अनुपस्थित असलेल्या पावसाने आता मात्र शेवटच्या काही मॅच दरम्यान हजेरी लावतोय. चांगला बॉल फेल डिलिव्हर डॉट बॉल. आनंद यांचा एक चांगला सेफ डिलिव्हर पाहायला मिळतोय. शंका आहे बॅटरला. शंकेचं रूपांतर त्यांनी रिव्ह्यू मध्ये केलंय काय. अजून तरी तशी काही शक्यता वर्तवली जात नाहीये. पण जर घेतला निर्णय तर आमच्या टीव्ही अंपायरच्या मदतीने तो देखील अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट ज्या चॅनलवरती कव्हर केलं जातं ते श्री साई वाहिडे ही संपूर्ण मुंबईच्या घराघरामध्ये अंडरआर्म क्रिकेटच्या घराघरामध्ये जाऊन पोहोचली आहे. ओके नाही घेतलंय. चला टीम मीटिंग करू नका. चला 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 चला. दोन षटकांनंतरची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. बॉलर क्रमांक 3 शरफुद्दीन. बॉलिंग अटॅक नाहीये काय तुम्ही. ओके मला वाटलं बॉलिंग एंडच्या अगदी जवळ आले. 17 पहिल्या ओव्हरला आणा 9 होते तुला 8 आलेत. बॉलर क्रमांक 3 विशाल. बॉलिंग फॉर्मॅट काहीसा चेंज केलाय. एखाद्या संघाच्या विरोधामध्ये बॉलिंग अटॅक देखील आपल्याला थोडासा बॉलिंग वरती चेंजेस करावे लागतात. त्या संघाची जमेची बाजू काय तिला कशा प्रकारे डेंट करता येईल डॅमेज करता येईल हा एक फार महत्वाचा निर्णय असतो आणि तो इथे मात्र विचारात घेतलाय. फटका फसलाय आणि गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न. कासिफ होते तिकडे. एक धाव दुसरी धाव. कासिफ फिल्डिंग करावी लागेल. एका बाजूला कासिफ आहे एका बाजूला देवा आहेत. थोडी कासिफची उंची थोडी कमी राहिली. प्रयत्न थोडेसे कमी राहिले. कॅच बनवता आली असती. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक जयेश नाईक. मिड विकेटला खेळलेला स्ट्रोक सिंगल मिळणार आहे. चला उद्या देखील पवईच्या अंतर्गत संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि हो जो संघ जिंकणार फायनल मध्ये जाणार ना त्या संघाला एक विशेष सूचना. फायनल खेळण्यासाठी उद्या 8 प्लेयर बंधनकारक आहेत. जो तुमचा इन स्क्वॉड आता खेळतोय त्यातील 8 प्लेयर हे तुम्हाला कंपल्सरी खेळणं बंधनकारक आहे. पुन्हा एकदा डाऊन टू ग्राउंड स्ट्रोक देवा लोंडे. देवाने चांगले फिल्डिंग केलं. देवाला माहित होतं बॅकअपला तिकडे जयेश आहेत त्यामुळे तो बॉल जयेशकडे गेला आणि पुन्हा एकदा आणखी एकच धाव मिळते. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. पहिल्या ओव्हरला 9 दुसऱ्या ओव्हरला 8. ये चालाकी दाखवली आहे. कमॉन कासिफ. एक एक रन किती फार महत्वाचं आहे ना शेवटला कळतं.
23 23 झालेत. 4 बॉल 23. आनंद लोके चुकी करतोय, फेकी गेली तिकडे, आणखी एक चुकी होते, सरकी पडापडी, घसरण, पाऊस पडला, ओलावा झाला, चिखल झाला आणि तिकडे मात्र काहीशी गंमत जम्मत देखील पाहायला मिळते. चोवीस 24. समोर खेळले, फटका चांगलाय, फटका सजवलाय, आणखी एक जबरदस्त अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. विशालला या अगोदर देखील मारला होता षटकार आणि आता देखील मारलाय. त्यावेळेस पहिल्या बॉलला षटकार मारलाय, यावेळेस शेवटच्या बॉलला षटकार मारलाय आणि रन झालेत 30. 3 ओव्हर 30. सरासरी राखली ती 10 धावांची. वाह, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते हार्दिक यांची. हार्दिकची अलीकडची हेअरस्टाईल पाहता हार्दिकने स्वतःला ओमकार देसाई स्टाईल मध्ये कन्वर्ट केलंय. हार्दिकच्या चेहऱ्यावर स्माइल पाहायला मिळते. मगाशी त्यांनीच कळवलं आम्हाला. नाही, मगाशी कुशलने मारलेला. चला चला चला, मागे वा मागे वा मागे वा, शूर वीरांनो, योद्ध्यांनो, चला, लढाई बाकी आहे. युद्ध अजून संपलेलं नाहीये. युद्धामध्ये घडामोडी घडल्यात, परंतु हे युद्ध शेवटपर्यंत आपल्याला झुंज द्यायचंय. देवा लोंढे पुन्हा एकदा काढलं गेले ते शस्त्र, उगारलं गेलंय ते प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. कशा प्रकारे हल्ला करणार, वार चढवणार, देवाची रणनीती काय असणार, संघाने काय त्याच्या डोक्यामध्ये कानमंत्र दिलाय आणि कशा प्रकारे देवा संघाचे घेतलेले कानमंत्र आणि स्वतःची असलेली एक त्याची विचारधारा घेऊन बॉलिंग करतोय. देवा चला, स्पीड अप. स्कोर सांगितला 30. पुन्हा होऊ शकतात 50 धावा. 10ची सरासरी ठेवली तर फाईट येईल पुन्हा एकदा सेकंड हाफामध्ये. 40-45 इथे मात्र मॅच कठीण होऊन बसते. अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. माणस स्ट्राईकला, नवीन बॅटर माणस म्हणून आला होता तो, अजून एक खेळ पटला बरे. यावेळेला पुन्हा एकदा अनोखा स्ट्रोक. 2 धावा मिळणारे. सुरुवात केली 2 धावांची, जाणीव करून दिली 2 धावा पाठी खेळू शकतो आपण हे ऋतिकने, आणि त्या 2 धावांपासून आता पुन्हा 2 धावांची रेलचेल सातत्यपूर्व चालू ठेवण्याचं कार्य या संघाने, माहीम पॅकर संघाने चालू ठेवलंय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. एका मोठ्या संघाला आज सकाळच्या सत्रामध्ये हादरा दिला, तदनंतरचा आणखी एक नवा प्रवास त्यांनी मात्र सुरुवात केली आहे. पुन्हा 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 30 दिशा, 30 धावसंख्या पुढे बदलताना पाहायला मिळते. 2 धावा आणखी मिळणार आहेत. क्या बात आहे. जाणीव आहे आता या बॅटरला की आपला षटकाराचं कार्य झालंय, त्यामुळे आता 2-2 धावा ज्या वाट्याला येत आहेत ना, त्या चालू ठेवूयात. बॉल लागलाय हे खेळाडू वृत्तीने मानस यांनी कळवलं. सिंगल मिळतोय. .35 बघता बघता धावांचा डोंगर वाढू लागलाय. अफाट मात्र नव्या डावामध्ये येणार अगदीच वाढत चाललंय. टप्प्याचा बॉल लेग साइडला फ्लिक केलाय. चेंबूर का चीता ओळख आहे. हॅनोय कुमार कॅप्टन म्हणून सामोरे आलाय. एक मॅच जिंकलाय, यशस्वी बाणा त्याच्या देखील अनुभवामध्ये जोडला गेलाय. आणखी एक मॅच जिंकायची आहे, त्याला देखील कुठेतरी त्याच्या अवतीभोवती असलेल्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये यशस्वी कॅप्टन म्हणून देखील नोंद करायची आहे. दरम्यानचा चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल, सरळ बॉल हातामध्ये जातोय. माणसला थांबवू लागते. विकेट मिळाली. शेवटचा बॉल होता आणि एकंदरीत रन झाले 36. 4 ओव्हर 36. 10ची सरासरी तोडली आहे. 6 रनाची ओव्हर दिली आहे देवाने. शेवटची ओव्हर. कोण आहे बॉलर?
एक वेगवान गोलंदाज बॉलिंग टाकून बाजूला चाललाय. आता आणखी एक वेगवान गोलंदाज, एक विक्रोई पार्कसाईडचा गोलंदाज बाजूला सरकला. चला 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 मागे वा. आणखी एक विक्रोई पार्कसाईडचा गोलंदाज येतोय, तो म्हणजे कासिफ. चला चला बॅटर या. संजय, नेक्स्ट बॅटर संजय येत आहेत. शेवटची ओव्हर. कासिफ बॉलर, 9 सेकंडचा नवीन बॅटर संजय. अंडरआर्म क्रिकेट दिवसागणित असं काही बदललं आणि असा काही झगमगाट अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळू लागलाय. सर्वच अंडरआर्म क्रिकेटच्या आता अलीकडे प्रेमात पाहायला मिळतात. पहिला बॉल वेगाने पुन्हा एकदा पिचिंग केलाय. सिंगल कन्वर्ट होणार. सेकंड थांबावं लागतंय, एकच मिळते. 5 बॉल कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज. 40च्या जवळपास येऊन पोहोचलेत. 40च्या पलीकडे गेलात तरी फाईट आहे, 40च्या अलीकडे देखील फाईट असेल. ओहो, नाईस बॉल. काय रन मिळत आहेत, किती रन आहेत? 3 रन दिले जातात. एक्स्ट्राचा बॉल आहे, व्हाईट बॉल, त्यामध्ये +2. देवा आला होता पण देवाला देखील काहीच करता आला नाही. आपल्या मित्राच्या एव्हरेजला ब्रेक लावायचा होता देवाला, पण तो ब्रेक लागला नाहीये. बॉल चांगला होता पण बोल्ड होऊ शकला नाही. एक्स्ट्रा. धावा वाढल्या, धावा वाढल्या, धावा बदलतायत. 40. समोरच्या दिशेने गेलेत. बॉल विरकी घेतोय, सरफतून होते बॅकअपला. पुन्हा 2 मिळत आहेत. बघा, एक मोठा स्ट्रोक आणि त्या एका मोठा स्ट्रोक नंतर देखील धावांचा जो ग्राफ आहे ना, तो एका चांगल्या अंकावर आहे. पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न. फेकी केलीये, एकच धावेवरती थांबावं लागतंय. 43. चला, यानंतर जो सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅचचा विजेता संघ आहे वेद 11 अंधेरी, आपण उपस्थित राहा. शेवटची अजूनही 3 बॉल आहेत. क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये केलेला फटका. आनंद लोके चुकी करतोय. एक एक छोट्या छोट्या ज्या घडलेल्या चुका आहेत ना, त्या चुकांमधून मित्रा 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 हा समोरचा अँगल सोड. स्कोर झालाय 45. चेक करतोय कासिफ. दडपण आहे, धावसंख्या वाढते, त्यामुळे कुठेतरी प्रयत्न करायचंय धावसंख्या ब्रेक लावण्याचा. पण आता काही क्वचित बॉल आहे. खोलवा टप्प्याचा बॉल लेग साईडला फ्लिक केलाय. पुन्हा सिंगल. हार्दिक पळतोय की काय, पुन्हा माघारी जातो. 46. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल तिकडे एनॉय होते. फेकी केली. 2 धावा आणि 2 मिळत आहेत. 2 धावांनी झाले टार्गेट. 48 झाले. 49 धावांचा टार्गेट. माहीम पॅकर या संघाने पुन्हा एकदा आणखी एक संघर्ष आणून ठेवलाय वाट्याला. भवानी पॅकर असल्फा रॉयल या संघाच्या.
कशा प्रकारे आता हँडल करतात, कशा प्रकारे कोण कोणाला भारी पडते. नव्या डावामध्ये घेऊन जातो, आवाजात बदल करतो, निमंत्रित करतो. एक सुमधुर गोड आवाज मुंबईकरांना आता मात्र त्या आवाजाची बुराई पडली आहे. आमचे मनीषजी बागले सर, सर प्लीज आपण पुढची मॅच कव्हर करायची. चला एक बघा विनंती आहे. हॅलो, वेद 11 अंधेरी आपल्या संघासाठी कोणत्याही प्रकारचा वेळ एक्सक्यूज केला जाणार नाही, वाय थांबला जाणार नाहीये. विनंती आहे गणेश खडसे आपण देखील उपस्थित व्हायचे. चला चला बॅटर्स बॅटर्स चला लगेच मैदानाच्या आतमध्ये लगेच यायचं प्लीज. मॅच ऑन. पहिल्याच बॉलवरती एक चांगला शो खेळला दीपन शाह आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. 49 धावेचं लक्ष आहे. .49 49 धावेचं लक्ष असेल. राईटी आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन आहे. चांगली फिल्डिंग करावी लागेल तिकडे. चांगली फिल्डिंग होते. सिंगल मिळणार त्या सिंगल सोबत धावफलकही पुढे जात आहे. महत्वाची मॅच आहे. जिंकलेली टीम विथ 11 अंधेरी संघासोबत मॅच खेळेल. अगदी 5:20 अवधी झाली आहे. थोडासा लेट जरी आपल्याला झालाय पण उद्या वेळेवरती या. हो पॅडल स्कूप चांगला स्कूप केलाय. दीपल शाहतालाही माहिती आहे 2-2 धावा मिळण्याची संधी आहे तर ती विकेटच्या मागे की तुम्हाला मिळणार आहे. आणि विकेटच्या मागे जर तुम्ही खेळत राहिलात प्रत्येक बॉलवरती 2 धावा वसूल केल्या तर ह्या धावाही कंप्लीट होऊ शकतात. पियुष आहे बॉलिंग ट्रॅक वरती. चेक चेक चेक. थँक्यू. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू आहेत तिथे
लॉंग ऑन वरती खेळाडू आहे, सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, नकारला. दीपलला माहिती आहे की इथे ही धाव ऑन नव्हती. वा, चांगली फिल्डिंग झाली आहे दीप मध्ये. पहिल्या 4 बॉलचा खेळ झालाय, 5 धावा लागल्या धावफलकावर. पुढचा बॉल अगदी ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग करावी लागेल, करण्यात आली आहे. सिंगल मिळणार आहे, त्या सिंगल सोबतच धावफलकही पुढे जात आहे. सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. 49 धावा जर तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत तर प्रत्येक बॉलला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. 1 to go. 5 बॉलचा खेळ झालाय, धावा लागल्यात 6 धावफलकावरती. पियुषने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आल्यावर एक चांगला खेळ केला. फुल टॉस बॉल आहे, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे तिथे, मिड ऑफ वरती खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग, फक्त एक मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या बॅटिंग टीम वेस्ट साईड साठी. ओके, बॅटिंग टीमने वेस्ट साईड चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे गेलेले आहेत. सध्या आपण होल्ड करूयात. जर नो असेल तर नो +1 ऍड करावा लागेल. नो नाही आहे तर मात्र फक्त सिंगल मिळेल. फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीम नो मोर रिव्ह्यूज, लक्षात ठेवा. पुढचा बॉल, आणखी एक चांगला स्ट्रोक खेळलेत. मानस आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या मॅच मध्ये या खेळाडूने विक्रम केला होता. जी मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या अंगावरती आहे ना, ती सांगून जाते की मागची मॅच जिंकली होती ती या पठ्ठ्यामुळे. 4 विकेट्स घेण्याचा विक्रम केलेला होता मागच्या मॅच मध्ये. मानस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेत, खेळाडू आहे तिथे. प्रयत्न झालाय पण अगदी भरपूर पुढे बॉल पडलाय. सैफुद्दीन आणि दीपेल शहाची जोडी आहे. त्यांनाही माहिती आहे की मानसला आपल्याला संयमतेने खेळावं लागेल. त्याच्यासमोर अटॅक करणं थोडंसं कठीण आहे. भवानी वॉरियर्स, असल्फा रॉयल की माहीम पॅकर्स माहीम. भरपूर बाहेरच्या दिशेला बॉल आहे. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव, त्या धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. आता मात्र चांगला कमबॅक केलाय. डॉट बॉल टाकलाय. डॉट बॉल आहे. मिलिंद पाचारने सराच्या चेहऱ्यावरचं हास्यही भरपूर काही सांगून जात आहे. पुढे सरसावलंय, समोर खेळण्याचा प्रयत्न. वा, मानस आणखी एक डॉट बॉल टाकलाय. या मॅच मध्ये आतापर्यंत त्याला विकेट मिळाली नाहीये पण महत्वाचे डॉट बॉलही आहेत. भवानी वॉरियर्स असल्फा रॉयल संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलरवरती किमान 7 ते 8 धावा करणं खूप गरजेचे आहेत. 10च्या आसपासची सरासरी आहे, ती तुम्हाला मेंटेन करायची आहे. 5 ओव्हरमध्ये जवळपास 50 करायचेच आहेत ना, 49 करायचे आहेत. दीपल शहाला बॅटिंग चांगली करावी लागेल. सैफुद्दीनला चांगला साथ त्याची द्यावी लागणार आहे. समोर खेळ आहेत, बॉल इन दी एअर. हलकासा बॉल फिरवला होता. फिंगरची किमया, ती जादू दाखवली मानसने. आणखी एक सिंगल. 5 बॉलचा खेळ झालाय. धावा लागल्यात 12. 19 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल या षटकातला.
पुढे सरसावून खेळल्यात, मोठा शॉट खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. डीपमध्ये खेळाडू आहे तिथे थोडीशी मिसफिल्डिंग केली जाते. 2 खेळाडू आहेत, 2 धावाही कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो होणार नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट्स त्या चांगल्या राहिल्यात. फक्त 2 धावा मिळणार आहेत. मानसी या ओव्हरमध्ये विकेट मिळवली नाही, पण कंजूस गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल बॉल टाकल्यात. ओव्हर क्रमांक दुसरी संपली आहे. 2 षटकाच्या खेळानंतर धावा लागल्यात 14. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. हो, दीपकचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. खेळाडू आहेत तिथे, फक्त सिंगल मिळेल, फक्त सिंगल मिळेल. मोठे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न होतोय सातत्याने, पण त्यावरती ते परिवर्तित होत नाहीयेत. मोठे स्ट्रोक्स खेळण्यात येत आहेत, प्रयत्न तर होतोय, पण व्यवस्थित टायमिंग केले जात नाहीये. माहीम पॅकर्स माहीम संघाला माहिती आहे खूप महत्वाची ओव्हर आहे इथे. पियुषला एखादी विकेट घेणं गरजेचं आहे, कारण जर हे दोन्ही बॅटर्स अशा संयमतेने खेळत राहिले ना, शेवटच्या 12 बॉलवरती देखील 20-25 करण्याची क्षमता आहे दोन्ही बॅटर्सकडे. दीपक शाह, सैफुद्दीन, पियुष बॉलिंग ट्रॅकवरती आहे. त्याच्या स्पेलमधली ही शेवटची ओव्हर घेऊन तो आलाय. आता मात्र पंचांनी सांगितलंय, लाऊड कॉल दिलाय, इट्स नो बॉल, नो +1. 2 मिळणार आहेत. हातातनं बॉलही थोडासा निसटलाय, सटकलाय. सिंगल नाही तर 2 धावा ऍड केल्या जातील. नो बॉलही आहे. मोठे स्ट्रोक्स, त्या मोठ्या स्ट्रोक्स कडे जाणं गरजेचं आहे. समोर खेळ आहेत, मध्ये जाण्याचा प्रयत्न राहिला. खेळाडू आहे तिथे, पकडल्या जातील. आणखी एक. आता मात्र विकेट मिळते आणि पियुष खात्यात महत्वाची विकेट आली आहे. दीपल शाह बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आनंद लोके आल्यात. पियुष आपल्या स्पेल मधलं शेवटचं षटक घेऊन आलाय. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. नो बॉल आहे त्यांनी फेकला, पण लगेच पुढच्या बॉलवरती त्यांनी कमबॅक केलेलं आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मैदानाच्या आत धावा लागल्यात 17 धावफलकावरती. समीकरण खूप महत्वाचं आहे. खूप क्लोज मॅच होणार आहे. इथे मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर, पण अंपायर सांगतायत हे स्ट्रोक खेळलाय ना, स्ट्रोक खेळलाय. आणि मानसही विकेटच्या मागून तीच अपील करतात की सर डेलिब्रेट आहे. नाही आहे, कारण आनंदनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटला बॉल नाही लागला हरकत नाहीये, पायाला लागला लेग बाय मिळेल, पण स्ट्रोक खेळला आणि म्हणून ती धाव मिळाली आहे. 18 धावा लागल्या धावफलकावरती. पियुष या षटकामध्ये 1 नो बॉल जरूर आला, त्यावरती प्लसही मिळाली आहे, पण त्यांनी विकेटही घेतली आहे आणि सिंगलही दिलेली आहे. डेलिब्रेट साठी बॉलिंग टीम. ऑफिशियल रिव्ह्यू आहे सर. फील्डिंग टीम. येस येस, फील्डिंग टीम. येस, शॉर्ट ऑफर केलेला आहे, रन आहे, नो मोर रिव्ह्यूज. बॉलिंग टीम. आणि आता मॅचला मजा येईल, कारण दोन्ही टीम्सकडे रिव्ह्यू शिल्लक नाहीये. आता अंपायर्सकडे आहे. जर मात्र क्लोज कॉल असला तर अंपायर्स आपण आपला रिव्ह्यू घेऊ शकताय सर, अन्यथा मॅच जशी आहे तशी सुरू ठेवायची आहे. आणि दोन्ही टीम्सने रिव्ह्यू अगदी वेस्ट केलेत असंच म्हणीन, कारण बॅटिंग टीमनी तसंच काहीतरी केलं. अगदी त्या वाईटसाठी तो रिव्ह्यू त्यांनी घेतला.
वाईट नाही, क्षमा असावी, वेस्ट साईड साठी तो रिव्ह्यू घेतला आणि इथे देखील अगदी त्या एका धावेसाठी मोठा शो खेळण्याचा प्रयत्न शेफुद्दीन होते तिथे आणि त्यांनाही परतावं लागेल. या ओव्हरमध्ये दोन्ही सलामवीरांना डगआउटचा रस्ता दाखवलाय. चांगली बॉलिंग केली आहे पियुषनी. नवीन बॅटर आझम आलेत. आझमने पहिला स्ट्रोक अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू आहेत तिथे, चांगली फिल्डिंग होईल, फक्त सिंगल मिळणार आहे. धावा लागल्या आहेत 19 धाव फलकावरती. वन टू गो. शेवटचा बॉल आहे आणि हाई बॉल अगदी चांगला यॉर्कर टाकलाय. बॅटच्या टो एंडला बॉल आदळतोय. सिंगल मिळेल. समीकरण सगळ्यांना समीकरण जाणून घ्यायचंय. धावा झाल्या आहेत 20 धाव फलकावरती. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही 29 धावेंची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 29 धावेंची आवश्यकता आहे. यशला यशस्वी बॉलिंग करावी लागेल. आनंद लोके समोर आहे. एका दुसरा षटकार आला तर मॅच मध्ये येऊ शकतात असल फॉर रॉयल्स. भवानी वॉरियर्स असल फॉर रॉयल्स. नो +1. 12 बॉल 29 ची आवश्यकता आहे. त्यातील पहिल्याच बॉलवरती 2 एक्स्ट्राचे रन झाल्यात. 27 अजूनही हवेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 12 मध्ये करायच्या 27. एखादी षटकार एखादी चौकार या ओव्हरमध्ये, ही ओव्हर जर अगदी 12-15च्या आसपासची आली ना तरी देखील मॅच मजेशीर होणार. पण त्यासाठी यशला बॉलिंग चांगली नाही तर थोडीशी अवंतरही करावं लागेल. बॅटिंग टीमला त्या प्रत्येक खराब बॉलला कॅपिटलाइज करावं लागणार आहे. माहीम पॅकर्स माहीम विजेता आहेत. एक पर्व त्यांच्या नावावरती राहिलं आहे. ते पर्व क्रमांक 2 होतं. 2022चा तो क्षण होता. मोठा शो खेळण्याचा प्रयत्न. अंपायर पाहतायत, पाहणी करत राहिले आहेत आणि सांगतायत रिव्ह्यू आपला ऑफिशियल अंपायर्स रिव्ह्यू आहे. बघूया, चेक करूयात. ऑन द लाईन आहे, लाईनीच्या थोडासा बाहेर गेलाय की लाईनीच्या आतमधून बॉल गेलाय. ट्रॅम्प लाईन खूप मॅटर करते. बॉल गेलाय कुठे, ट्रॅव्हल कसा होतोय. अगदी दोन्ही बॅटर्स तर म्हणतात की इट्स अ व्हाईट बॉल. फिल्डिंग टीम म्हणते नाहीये, हा डॉट बॉल आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलतंय आणि ते बदलतच राहणार आहे. येस, व्हाईट बॉल आहे. बारा बॉल अजूनही 26 धावेची आवश्यकता होती. आता मात्र बॅट आणि बॅटच्या आतमध्ये बॉल आहे. थोडंसं मिसफिल्डिंग झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि हे असं लेझी क्रिकेट खेळून चालणार अजिबात नाहीये. 12 मध्ये 29 हवे होते. पहिला नो +1 आला, त्यानंतर वाईट, मग एक लीगल बॉल आणि त्यावरती 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. सास पडून चालणार नाहीये. समोरच्या टीमला संधी दिली ना. 11 बॉल 24 हवेत. मोठा शो खेळलाय. मिस टायमिंग आहे.
खेळाडू आहेत तिथे बॉलला जज करतील आणि तदरम्यान 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्या जातीलच आणि त्या 2 धावा कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. यशला चांगली बॉलिंग करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल, लाईन लेंथ साधावी लागेल, एक्स्ट्रा फेकून त्यालाही चालणार नाहीये. माहीम पॅकर्स माहीम या संघाने देखील एक विक्रम केला होता. आता मात्र पुन्हा एकदा त्या विक्रमाच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. त्यांना चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. भवानी वॉरियर्स असल्फा रॉयल. असल्फा रॉयल हे नाव अंडरआर्म विश्वातील एक मोठं नाव आहे. मग आज नाही, अनेक काळापासून या नावाने भुरळ घातली आहे संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटला. पण प्रत्येक वेळेस आव्हान वेगळं येतं. सध्या तरी बॉलिंग लाईनअप चांगली आहे, सुदृढ आहे. देवा आहे, त्याचबरोबर विशाल सारखा एक चांगला बॉलर आहे टीम मध्ये. आनंद लोके देखील असतील. पुढचा बॉल इथे देखील मोठा शॉक नक्कीच खेळायचा होता, पण फक्त सिंगल मेल, कारण बॅटला हलकासा बॉल स्पर्श होतोय आणि ती एकच धाव खूप महत्वाची आहे. या ओव्हरला मोठा बनवणं खूप गरजेचं आहे. आणि वॉरियर्स असल्फा रॉयल त्या टीमला माहितीये 12 बॉल 29 आपल्याला करायचे होते. पहिल्या काही बॉलवरती एक्स्ट्रा आल्यात. आपण धावसंख्येला जर मोठं बनवायचं आहे तर मोठे स्ट्रोक्सही खेळावे लागतील. यश चांगली बॉलिंग करतोय का? हा बॉल पाहण्यासारखा राहिलाय. अंपायर सांगतायत नाहीये, नाहीये, हा व्हाईट बॉल नाहीये. आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू. आता मात्र बॅटिंग टीम तुमच्याकडे ऑफिशियल रिव्ह्यू नाहीये. आठवा त्या वेस्ट हाईटला चेक करण्यासाठी तुम्ही घेतलेला तो कॉल आणि तिथे गमावलेला तो रिव्ह्यू. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर हॅमर करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, वॉट अ कॅच. हो, थोडी दुखापत झाली का? दुखापत झाली का हे बघा. नाही झालीये, नाही झाले. अगदी जर आपण ओके असाल तर फक्त थम्सअप करा. दुखापत झालेली नाहीये. येस, वॉट अ कॅच. मित्रांनो, कॅच आवडली असेल तर या खेळाडूसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांनी हे बघितलं नाही इंजुरी होईल, त्यांनी हे बघितलं कॅच महत्वाची. आनंद लोकेची विकेट आहे आणि विकेट मिळते. वाह. अखिल आलेत आणि अखिललाही बाहेर जावं लागणार आहे, कारण यशच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक 2 यश मिळाले आहेत. पहिला मिळाली कॅच आउटची विकेट, त्यानंतर बोल्ड आउट प्रमाणे आणखी एक विकेट त्याच्या खात्यात. ओव्हर संपली आहे का सर? अठ्ठावीस धावा लागल्यात. येस येस येस, षटक संपलंय. हो, पहिलाच बॉल आणि तो बॅटच्या मिडलला लागून मैदानाच्या बाहेर गेलाय. हार मानली नाहीये, अजूनही लढण्याची जिद्द आहे आणि पहिल्याच बॉलवरती षटकार मारलाय. एकवीसची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विशाल सांगतोय थांबा थांबा, अजूनही माझा खेळ बाकी आहे.
असल पर रॉयल संघ सहजासहजी हार मारणाऱ्यातला नाहीये. भवानी वॉरियर्सही त्यांना बॅक करतायत. 5 बॉल 15 धावेची आवश्यकता आहे. हार्दिक आलेत आणि इथे देखील मिश्रामिक शोके एक धाव कंप्लीट केली जाणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. प्रयत्न होत आहेत प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण नेहमी म्हणत आलोय. त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तुमचे प्रयत्न चांगले असणं गरजेचे आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 मध्ये अजूनही 13 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल 13. एखादी आला ना तर येईल मजा मॅचला. मारण्याची क्षमता आहे का? प्रेशर मध्ये आपण बघतोय एक्स्ट्रा आलाय, व्हाईट बॉल आलाय. 4 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल 12 खेळायचे आहेत. अजम अगदी शेवटपर्यंत वाट पाहत होते आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी जे आक्रमण केलंय ना, बसलेले प्रेक्षकही या जागेवरून उठलेत. प्रत्येकाला वाटत होतं माहीम पॅकर्स माहीम संघ सहजासहजी पुढच्या फेरीत जाईल, पण सहज सरळ सोपं हे क्रिकेटमध्ये आणि विशेष म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये कधीही तुम्हाला मिळत नाहीये. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये अजूनही 12 करायचे आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, मग 2 धावेचा फटका, मग वाईट आणि आता 4 मध्ये 12 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. मोठा शो खेळ आहे. समोर खेळाडू आहे तिथे कॅच पकडणं गरजेचं. कॅच पकडली आहे माहीम पॅकर्स. माहीम त्यांना माहिती आहे ही विकेट मिळत नाहीये, ही मॅच त्यांना मिळाली आहे. थँक्यू डीजे. पण अजम जो षटकार आपण मारलात ना, प्रेक्षणीय होता, उल्लेखनीय होता, डोळ्याचं पार न फेडणारा होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. जय आलेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्या 3 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 12 करायचे आहेत. एखादी मारावा लागेल, कुणाला तरी मारावा लागेल. नवीन बॅटर आलेत. मोठा शो खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. खोदून काढलाय बॉल. आणखी खेळाडू आहेत. फक्त जाऊन त्यांच्या हातात बॉल येईल आणि मी विस्म होणार आहे. आणखी एक विकेट मिळते. आणखी एक विकेट नाही तर आता मात्र शिक्कामोर्तब झाली आहे की सेमीफायनल मध्ये आपल्याला टीम माहीम पॅकर्स माहीम जाताना पाहायला मिळणार आहे. थँक्यू डीजे. 2 बॉल 12 हवेत. मोठा शोक नाही आलाय. तो मोठा शोक नाही आलाय. माहीम पॅकर्स माहीम संघाने पुढच्या फेरीमध्ये आता मात्र सुनिश्चित केली आपलं स्थान. चला वेद 11 अंधेरी आपल्याला विनंती असेल. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे. आणखी एक विकेट मिळते. अगदी तो पहिला बॉल ज्या पहिल्या बॉलनी तुम्हा आम्हा सगळ्यांना अगदी उभं राहण्यासाठी परिवर्तित केलं, पण त्यानंतर खूप चांगली बॉलिंग केली आहे. मॅच जिंकलेली आहे. प्रॅक्टिस कोणी करायची नाहीये. गणेशजी मॅच किती ओव्हरची असेल? बाबू सर जरा या ना प्लीज. चला देवत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, पण त्या अगोदर टॉस करणार आहोत. या टॉस साठी या माहीम पॅकर्स माहीम एका ड्रीम रन वरती ती आहेत. समोर देखील वेद 11 अंधेरी सारखी एक मोठी टीम आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची. कुठल्याही प्रकारचा विलंब तुम्हाला देण्यात येणार नाहीये. प्लीज लेट करू नका. वेद 11 अंधेरी टीम कॅप्टन या टॉस साठी या. 4 ओव्हरची मॅच असेल आणि गणेशजी टॉस साठी या आपणही. तेव्हा त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो लगेचच दिला जाईल. प्रॅक्टिस करायची नाहीये. प्रॅक्टिस करताना ज्याही टीमचे खेळाडू आढळले बाबू सर 10 रन 10 मायनस कर. या
गणेशजी आहेत त्यांच्यासोबत दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनल टेल कॉल केला आणि येस टेल इट इज. थँक्यू सो मच गणेशजी. आपण विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. टॉस जिंकलेला आहात, डिसिजन काय आहे? आम्ही बॅटिंग घेणार. पुन्हा एकदा बॅटिंग करताय आणि तो निर्णय आतापर्यंत सफल राहिला. हे ड्रीम रन आतापर्यंत जे चांगलं चाललं त्या ड्रीम रन बद्दल काय सांगाल? समोर देखील वेद 11 अंधेरी सारखी एक मोठी टीम आहे. समोरची टीम नक्कीच प्रोफेशनल आणि चांगली टीम आहेत, तर आम्ही चांगला प्रयत्न करू परत खेळण्याचा. ते जिंकायचं आहे फक्त. थँक्यू सो मच. 4 ओव्हरची मॅच असेल हेही लक्षात ठेवा. बहुत बढ़िया मैचेस चल रहे हैं, लेकिन सामने वाली टीम जो है ना उनके पास फॉर्म है और फॉर्म जिस दिन जिनके पास होता है उनको हराना मुश्किल होता है, आपको पता है. लेकिन अब आपकी टीम में जो अच्छे प्लेयर्स आए, प्लेयर्स बड़े हैं, यानी कि हमने अक्षय गुरव को देखा, ओमकार पाटने को देखा, टीम और स्ट्रांग हो चुकी है. लेकिन ये मैच में 4 ओवर के मैच में आप किस तरीके से इस मैच को अप्रोच करोगे? पहले गेंदबाजी आपको करनी होगी. एक्चुअली उनका बैटिंग बहुत अच्छा है, बैटिंग कर रहे हैं, अंडर ओवर में अच्छा खेलते हैं वो लोग, और किसी को कम नहीं समझना चाहिए अंडर, मतलब क्रिकेट में. वैसे ही हम लोग का बैटिंग हो रहा है, तो हम लोग कम से कम रन पे उन लोग को रोकने की कोशिश करेंगे और मैच को जीतने की कोशिश करेंगे. थँक्यू सो मच. शो द गुड गेम. देवत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या हर्ष आपल्याला विनंती, आपण लगेच या व्यासपीठावरती. हार्दिक, क्षमा असावी हार्दिक, आपण लगेच या व्यासपीठावरती. हार्दिक मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड, वेल प्लेड. काय बॅटिंग केली, काय बॉलिंग केली शेवटच्या क्षणाला. हार्दिकला विचारणे भाग असेल ना की. आणि चिरागजी आपल्याला विनंती, आपण या, आपण जॉईन करा. थँक्यू सो मच. वेल प्लेड हार्दिक. थँक्यू सो मच हार्दिक. अझम आले. 12-6 बॉल 21 हवे होते. पहिल्या बॉलला जो दणदणीत षटकार मारला, मग त्यानंतर हातपाय लटपटत होते की नाही हे जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली जेव्हा बॉल हातात आला त्यावेळेस थोडं प्रेशर होतंच, कारण मॅच म्हणजे असं काहीच नसतं की क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 36 धावा पण होतात, 6 बॉलमध्ये 1 रन पण होत नाही. आता ट्रिपल एसला पण माझ्याकडनं चूक झाली, मी 38 धावा खाल्ल्या होता एकाच ओव्हरमध्ये. तर त्यामुळे प्रेशर तर प्रत्येक मॅचमध्ये असतंच, पण पहिला 6 आल्यानंतर थोडंसं प्रेशर जास्त होतं. पण या ग्राउंडवर मला वाटते माहीमकरांसाठी लक्की आहे थोडंसं. तर ज्यावेळी आम्ही खेळतो त्यावेळी नक्की. आता मागच्या वर्षी पण मी खेळलो होतो, मागच्या वर्षी पण फायनलसाठी आलो होतो कामोटेमधनं, त्यानंतर त्याच्या आधीच्या वर्षी पण मुकेश रॉयलमधनं फायनलसाठी आलो होतो. पण थोडं मजा येते ग्राउंडवर खेळण्यासाठी. फॉर्मॅट पण आमच्यासाठी म्हणजे उपलब्धी तीच आहे की आम्ही माहीममध्ये पण याच फॉर्मॅटमध्ये वर्षानुवर्षे खेळत आलो लहानपणापासून. समोर 6 असतो, आजूबाजूला आउट असतं, तर थोडा फायदा होतो टीमला. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायला गेलं तर खूप मस्त टुर्नामेंट असते. पावसाळ्यात एकच टुर्नामेंट मला वाटते टेनिस बॉलचे अंडरम ओपन होते इथे, आणि बाबू सर जे रब्बर वगैरे तिकडे भरवतात तेवढंच. तर अंडरम ओपन ॲक्च्युली खेळायला पण मजा येते आणि ऑर्गनायझिंग पण खूप छान असते दादाकडून. थँक्यू सो मच. आणि पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभकामना तुम्हाला. धन्यवाद. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन्स. त्या अगोदर आपण हार्दिकचंही वक्तव्य ऐकलं. तो म्हणत होता प्रेशर असतं ना, कुठल्या मॅचमध्ये प्रेशर नसतं. प्रेशर तर पुढच्या मॅचमध्ये असतात. येस, दोन्ही टीम्स तुम्हाला देखील पुन्हा एकदा ऑन माईक सूचना करण्यात येते. जी टीम जिंकेल, आज खेळलेल्या 10 प्लेयर्स पैकी किमान 8 प्लेयर्स असणं फायनलला गरजेचं बंधनकारक आहे. जर नसतील तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई, मग जी काय पेनल्टी असेल किंवा जे काही असेल आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. आणि ते मॅनेजमेंट टीम आपल्याला कळवेल. 10 पैकी किमान 8 प्लेयर्सचं मैदानावरती फायनल खेळण्यासाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे. हे झालं आता फायनलचे रूल. मग त्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन्स होते. एका दिशेला संयमता आहे, ते सांगत होते पुढची समोरची टीम खूप मोठ्या कॅलेबरची आहे, स्टारकास्ट आहे, पण आम्ही चांगलं खेळतोय. आणि गुणांनी सांगितलं ना की समोरच्या टीमची बॅटिंग आहे तेवढीच चांगली आहे. आता मात्र कुठेही जाऊ नका. दिवस क्रमांक 1 आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि त्या चषकाची आजची शेवटची मॅच, मेगा सेमीफायनलची मॅच, खुळ्या गटातील ही शेवटची मॅच आहे. 4 ओव्हरचीच मॅच आहे. पहिल्या इनिंगमध्ये मी तुमच्यासोबत जोडल्या जाणार, तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा श्री साई स्पोर्ट्स या वाहिनीवरती. थँक्यू.